अजितदारांवर राज ठाकरे अंधारे पवार गटाचा हल्लाबोल, पूर आणि लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांवर निशाणा। जंगल पेटलेलं असताना बिबट्या पळून गेला, आता पुन्हा शिकार करायला बिबट्या माघारी आला, सोबत न घेण्याची कार्यकर्त्यांची इच्छा। पवार गटाच्या उत्तम जानकरांची अजित पवारांवर टीका। ज्याने सख्या बहिणीची काळजी घेतली नाही त्या माणसानेच लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, सुषमा अंधारेंचा अजित पवारांना खोचक टोला। राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्याचे ते या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय। पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंचा पालकमंत्री अजित पवारांना टोला। राज ठाकरे सुपारी बहादर अयशस्वी व्यक्तीने दादांच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित करू नये, अजित पवारांवरील टीकेनंतर अमोल मेटकरींचा पलटवार। इंदोरी विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळ प्रतिनिधित्व करणार, सुनील तटकरेंकडून उमेदवारीची घोषणा। झिरवाळ पिता पुत्रात लढत होण्याची शक्यता। मी त्याचा बाप, तो माझा बाप नाही, तो माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही। मुलाच्या उमेदवारीवरील प्रश्नावर नरहरी झिरवाळांची प्रतिक्रिया। गोकुळ झिरवाळांची पवार गटाकडे उमेदवारीची मागणी। अपात्रतेच्या याचिकेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8 दिवसात लेखी उत्तर देण्याचे आदेश। सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 17 सप्टेंबरला। दादांसह 41 आमदारांना अपात्र करण्याची जयंत पाटलांची मागणी। 288 पाडायचे की लढवायचे बैठकीत ठरवणार, जरांगेंचा इशारा। तर कृती करेपर्यंत एखाद्याच्या बोलण्यात तथ्य नाही, जरांगेंच्या आव्हानावर पंकजा मुंडेंचं उत्तर। महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडण्याची चिंता वाटायला लागली। मणिपूरच्या मुद्द्यावरून शरद पवारांचं मोठं विधान। मराठा समाजाचे 225 आमदार निवडून आणण्याचा पवारांचा डाव, प्रकाश आंबेडकरांचा आरोप। तर फडणवीस आणि जरांगे पाटलांचं भांडण नकली, आंबेडकरांची टीका। भरतीपूर्वीच दिंडी प्रमुखांच्या बँक खात्यात 20,000 रुपये जमा। आषाढी वारीतील 1500 दिंड्यांना 3 कोटींचं सरकारकडून वितरण।